नमस्कार. पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी ब्लाऊजवरून परफेक्ट मापे कशी घ्यायची हे शिकवणार आहे. तर इथे पहा, हा ब्लाऊज जो आहे तो आपल्याला मापाला आलेला आहे. तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला ब्लाऊजमध्ये काय काय मापे घ्यायची असतात आणि त्यामध्ये आपल्याला कुठे कुठे मार्जिन प्लस करायचं असतं हे सुद्धा मी पूर्णपणे तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. तर इथे मापे काय काय लागणार आहेत हे पाहूया. कटोरी ब्लाऊज असो, प्रिन्सेस ब्लाऊज असो, मापे सर्व सेम असतात. फक्त आपल्याला कटोरी ब्लाऊजमध्ये कटोरीचं मेजरमेंट घ्यावं लागतं. तर उंची लागणार आहे सर्वात पहिल्यांदा, नंतर छाती. मी काय काय मापे लिहून घेते पहा, सर्व मापे इथे अगदी पॉईंट टू पॉईंट मी लिहून घेणार आहे. परत कंबर, आपला पुढचा गळा किती आहे. आता मागचा गळा मोजत बसायचा नाही, जी पट्टी आहे मागची ती मोजायची, त्यावरून आपल्याला गळा किती आहे हे समजतं. कधीही नेहमी आपण मागची पट्टीच मोजायची. परत इथे पुढचा गळा, मागचा गळा, परत इथे येणार आहे कटोरी. मुंडा घेर, मुंडा घेर मोजणं सगळ्यात महत्त्वाचं आहे पहा, तरच ब्लाऊज आपला परफेक्ट बनतो. मुंडा घेर घेतल्यानंतर इथे शोल्डर पट्टी पण मोजायचे. शोल्डर पट्टी आपल्याला किती हवी आहे हे सुद्धा चेक करायचं. कटोरी झाली. हुकलूक पट्टी सुद्धा तुम्ही चेक करून घेऊ शकता, नाही घेतली तरी सुद्धा काही हरकत नाही. तर आता इथं आपण हुक पट्टी लिहून घेऊया. हुक पट्टी, परत इथं बाही आणि दंड घेर. आणि अजून यामध्ये काही जर राहिलं असेल तर ते मी ब्लाऊजचे मेजरमेंट घेत घेत तुम्हाला सांगेन. आता इथे क्रॉस पट्टी सुद्धा घ्यायची पहा, इथे क्रॉस पट्टी राहिली तर ते आपण क्रॉस पट्टी सुद्धा किती आहे हे पाहणार आहे. यामध्ये परत किती कसं प्लस करायचं हे सुद्धा मी सांगेन. तर या पद्धतीनेही तुम्ही पहा, प्रत्येक ब्लाऊजसाठी एवढी मापे आपल्याला घ्यायची आहेत. आता हा मापाला ब्लाऊज आलाय, तर मापाला आलेला ब्लाऊज जो असतो त्याची पूर्ण हुक्क लावून घ्यायची. आता इथे पहा, हे हुक खराब झालेलं आहे, तर मी काय करणार आहे, इथे पिन लावून घेते. इथे पहा, या पद्धतीने मी पिन लावून घेते. ठीक आहे. आता हा परफेक्ट. आता सर्वात पहिल्यांदा आपल्याला घ्यायची आहे ब्लाऊजची उंची. तर इथं हा ब्लाऊज व्यवस्थित करायचा पूर्ण पहा या पद्धतीने, आणि गोळा झाला असेल तर प्रेसच करून घ्यायचा. इथं उंची मोजून घेऊया किती आहे. पहा, इथे हे शोल्डर जे आहे ते एकदम परफेक्ट असं धरायचं आणि इथून आपल्याला या पद्धतीने हा ब्लाऊज थोडा ओढायचा आहे. किती आलेला आहे, 13 इंच. आणि मला यामध्ये उंची वाढवायला सांगितलेली आहे अर्धा इंच, तर मी इथं 13.5 इंच घेणार आहे. जर तुमचा ब्लाऊज जर परफेक्ट बसत असेल तर याच पद्धतीने घ्यायचं. पहा, 13 या पद्धतीने येणार आहे उंची आपली. पहा, बरोबर 13 इंच उंची. आता आपण पाठीमागची सर्व मापे घेत आहे, तर इथे लगेचच आपण ही कंबरची पट्टी जी आहे ती मोजून घेऊ. किती पट्टी हवी आहे, 3.25 इंच पट्टी हवी आहे कंबरेची. तर इथे आपण कंबर लिहिलेली आहे, मागची गळापट्टी लिहिलेली आहे. पहा, 3 घेऊन घेते. इथे 3.25 आलेली आहे, मी 3 इंच ठेवणार आहे तयार. ठेवल्यानंतर आता मला मुंडा घेर मोजून घ्यायचा आहे. तर मुंडा घेर मोजताना इथून हे अगदी ही जी फिटिंग आहे पहा, इथे व्यवस्थित पकडायचे. हा घेर असा व्यवस्थित ठेवायचा आणि इथून मी मुंडा घेर मोजून घेणार आहे. पहा, बरोबर 7.5 इंच मुंडा घेर आलेला आहे. तर तो मी इथं 7.5 या पद्धतीने लिहून घेतला. आता आपली पाठीमागची माप झालेली आहेत. आता ब्लाऊज असा सरळ करून घेऊया आणि इथे शोल्डर पट्टी किती येते हे पाहूया. अडीच इंच येते शोल्डर पट्टी. पहा, अडीच इंचाला 1 पॉईंट वगैरे कमी येते, पण 2.5 इंच आपण इथं शोल्डर पट्टी घेऊया.
सर्वात पहिल्यांदा आता आपल्याला चेस्ट मोजून घ्यायचे. तर हा ब्लाऊज असा सरळ करून पहा, हा फिटिंगचा जो पॉईंट असतो इथला तो कधी कधी कमी जास्त असतो, म्हणजे इथली शिलाई वगैरे निघलेली असते, तर त्यावेळेस ते तुम्ही अगदी व्यवस्थित असं करून घ्यायचं. पहा इथं निघलेली आहे थोडी शिलाई, तर तो मी पॉईंट असा व्यवस्थित करून एक भागसुद्धा मोजू शकता, परंतु मी तुम्हाला फरक सांगेन. पहा इथला हा एक भाग घेतला, आता हा मी थोडा ओढला, किती आहे 8.5 इंच आहे, तर 34ची छाती भरणार आहे. कधी कधी पहा मोठा असतो आणि काही वेळेस नसतो, म्हणजे एक भाग छोटा एक भाग मोठा असा सुद्धा होऊ शकतो कधी कधी. इथे बरोबर 17 इंच आलेला आहे पहा. या पद्धतीने हा एक भाग असा 8.5 इंच आहे. इथे पहा या पद्धतीने हा एक भाग 8.5 इंच आहे. थोडं एकदम असंही ओढायचं नाही ब्लाऊज, थोडा नॉर्मली आपल्याला लूजच सोडायचा आहे. पहा या पद्धतीने 17 इंच इथं आपला हा ब्लाऊज टोटल भरलेला आहे. ठीक आहे. जास्तही ओढून ताडून जर धरलं तर पहा पूर्ण 18 इंच येतो. पहा या पद्धतीने. जास्त ओढलं तर किती ब्लाऊज भरतोय पहा, 18 इंच. त्यासाठी जास्त पण ओढायचा नाही, प्रमाणातच 8.5 इंच आणि इथून हा 8.5 इंच. आणि शक्यतो मी तुम्हाला सांगेन पहा या पद्धतीने मोजा. एक भाग कोणताही मोजण्यापेक्षा इथून हा तो इथून हा असा बरोबर 17 इंच. 34 छाती आहे. आता इथून मी कटोरी मोजून घेते, 5.25 इंच कटोरी. पहा 5.25 इंच कटोरी आपण इथे 5.2. क्रॉसपट्टी आपण मोजताना इथून मोजायची. ही किती आहे 2 इंच. 2 इंचाची इथं क्रॉसपट्टी आहे. हुकपट्टी तयार किती आहे पहा 7 इंच. तर इथे मी ती 7 इंच लिहून घेणार आहे. मी सर्व मापे लिहून घेते पहा. आता इथे हा सरळ भाग करून घ्यायचा आणि इथून गळा 5.5 इंच गळा आहे, पाहू शकता. एक मिनिट, आपण इथं हा सरळ भाग करून घेऊया. लेसमुळे थोडा ब्लाऊजचा भाग जो आहे तो मागे सरकतोय, तर तो मी सरळ करून घेतला इथे पहा या पद्धतीने. आणि मग मी गळा मोजणार आहे किती येतोय. तर 5.5 इंचचा गळा आहे पुढचा, 5.5 इंच. लगेचच बाही घेऊया. अशी व्यवस्थित करून घेतली मी बाही. 5 इंच बाही आहे पहा. ते तुम्ही पाहू शकता 5 इंच आहे बाहीची उंची. असा ब्लाऊज उलटा करायचा. इथं फिटिंग आहे पहा 6.25 इंच आहे, तर हे मी इथं दंडघेर 6.25 इंच घेणार आहे. आता राहिलं काय आपली कंबर. तर कंबर मोजताना आता इथे हे पिन काढून घेऊ आणि ही जी हुक पट्टी आहे ते मेजरमेंटमध्ये पकडून या पद्धतीने आपण हे मोजायचं. पहा पूर्ण गोल घेरा मी मोजून घेणार आहे. तर कंबर पहा इथं खूप येते, चेस्ट कमी आहे आणि कंबर खूप आहे. तर याच मापानुसार आपण ते कटिंग करणार. 32 इंच कंबर आहे, म्हणजे चेस्टमध्ये आणि कमरेमध्ये पहा काही फरक नाही, 2 इंचाचा फरक आहे. आता सर्व माप आपली घेऊन झालेली आहेत. आता इथं आपण काय काय कुठे कुठे वाढवायचं आहे हे पाहूया. तर 34 चेस्ट आहे, त्याचा चौथा भाग होतो 8.5. त्यामध्ये आपण 1.5 इंच मार्जिन प्लस करणार आहे, म्हणजे किती होतंय 10 इंच. पहा तर 10 वरती छातीची घडी येणार आहे. आता इथं कंबर 32 आहे, तर त्याचा चौथा भाग होतो 8. त्यामध्ये 1 इंच टक्ससाठी प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन. आता इथे पहा 9, 10, 10.5, इथे 10.5. तर काय होणार आहे इथे
जे आपण पेपर कटिंग करणार ते असं तिरकं येणार आहे, कमरेचा भाग जास्त असल्यामुळे तिरकं येणार आहे. पुढचा गळा 5.5 आहे. यामध्ये आपण अर्धा इंच प्लस करून 6 इंचावरती गळा घेणार आहे. ही जी पट्टी आहे मागची 3, तर त्यामध्ये सुद्धा आपण अर्धा इंच मार्जिन प्लस करून ते 3.5 इंच घ्यायचं आहे. कटोरी आहे तेवढी, मुंडा घेर आहे तसाच. आता इथं ही शोल्डर पट्टी आहे, यामध्ये सुद्धा अर्धा इंच मार्जिन वाढवून 3 इंच करायचं. हुकपट्टी आहे तेवढीच. आता बाही, आता आपण ब्लाऊज जो आहे तो अस्तरचा कटिंग करत आहे म्हणून इथं मी 1 इंच प्लस करणार, तर झाले 6 इंच. दंडघेरामध्ये 1.5 इंच मार्जिन, तर किती होते 6, 7, 7.5 आणि पावणे 8 इंच, 7.8 इंच. या पद्धतीने हा भाग निघतोय. आणि क्रॉसपट्टी 2 इंच आहे, तर ती कटिंग करताना 2च इंच घ्यायची आणि परत कपड्यावरती आपण वाढवायची. तर अशा पद्धतीने इथे पहा कुठे कुठे कसं काय वाढवायचं आहे हे अगदी मी डिटेलमध्ये सांगितले. परफेक्ट मापं घ्यायला शिकवलेलं आहे. तर याच पद्धतीने तुम्हीसुद्धा मापं घ्या आणि एकदम परफेक्ट ब्लाऊज कटिंग करायला शिका. तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.